मंडळी, एखादा चित्रपट रिलीज होण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो. त्याच्यावर टीका होते, त्याचं समर्थन केलं जातं, सोशल मीडियावर वाद रंगतो आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, या चित्रपटात असं नेमकं काय दाखवलं आहे? आणि अगदी असंच काहीसं घडतंय महाराष्ट्र इप्स्टेन फाइल्स या चित्रपटाबाबत. आता सगळं उघड होणार अशी टॅगलाईन. ट्रेझरमध्ये दिसणारे धक्कादायक दृश्य, राजकारण, सत्ता, पैशाचं जाळं आणि कथित गुपितांचं हिंट. यामुळे हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण हा वाद नेमका का सुरू झाला? या चित्रपटाचा अशोक खरात प्रकरणाशी नेमका काय संबंध जोडला जातोय? ट्रेझर मध्ये काय दाखवण्यात आलं आहे? आणि या चित्रपटामागचं उद्दिष्ट नेमकं काय असल्याचा दावा केला जातो. चला, संपूर्ण प्रकरण अगदी सुरुवातीपासून समजून घेऊ. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ज्या काही घटनांनी सर्वाधिक राजकीय आणि सामाजिक खळबळ उडवून दिली, त्यामधील नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचं नाव सर्वात वर घेतलं जातं. हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, अनेक दावे, अनेक आरोप आणि अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. या प्रकरणामध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचं नाव चर्चेत असल्याचा दावा करण्यात आला. याच कारणांमुळे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आणि सत्ताधाऱ्यांनी हे सर्व राजकीय कट असल्याचा आरोप केला. तपास यंत्रणा सक्रिय झाल्या, धाडी पडल्या, चौकशा सुरू झाल्या आणि या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं. दरम्यान अशोक खरातला अटक झाली आणि तो सध्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहे. मात्र या प्रकरणाभोवतीच प्रश्न आणि चर्चा अद्यापही संपलेल्या नाहीत आणि आता या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इप्स्टेन फाइल्स या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं नाव समोर येताच लोकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. कारण इप्स्टेन फाइल्स हे नाव ऐकताच अनेकांना अमेरिकेतील चर्चित जेफ्री एप्स्टीन प्रकरणाची आठवण झाली. इथे जसं प्रभावशाली लोकांवर गंभीर आरोप झाले होते, तसंच काहीसं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. निर्मात्यांचा मात्र या चित्रपट समाजातील सत्तेचा गैरवापर, राजकीय प्रभाव, गुन्हेगारी आणि सत्य शोधण्याच्या संघर्षावर आधारित असल्याचं सांगितलं. तरी देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाचा संबंध थेट महाराष्ट्रातील चर्चेत घटनांशी जोडायला सुरुवात केली. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या काही मिनिटाच्या टीझरमध्ये राजकीय बैठक, गुप्त व्यवहार, पैशाचा घोळ, खेळ, तपास यंत्रणा, धाडस करणारा पत्रकार आणि अनेक रहस्यमय पात्रांची झलक दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये थेट कोणाचं नाव घेतलेलं नसलं तरी अनेक दृश्यांवरून हा चित्रपट वास्तविक घटनांपासून प्रेरित असल्याचं चर्चा रंगली. याच कारणांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळे प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींना या चित्रपटाचं स्वागत केलं. त्याचं म्हणणं, जर चित्रपट समाजातील सत्य दाखवत असेल तर तो नक्कीच यायला हवा. तर दुसरीकडे काही लोकांनी या चित्रपटाकडे टीका करत यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो असं मत व्यक्त केले. विशेष म्हणजे चित्रपटाची टॅगलाईन "आता सगळं उघड होणार" यामुळे सर्वाधिक चर्चा सुरू झाली. कारण ही टॅगलाईन प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते. नेमकं काय उघड होणार? कोणाबद्दल उघड होणार? आणि चित्रपटात दाखवलेली कथा काल्पनिक आहे की वास्तवावर आधारित? या प्रश्नांमुळे हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. या चित्रपटातील कलाकारांचं देखील मोठी चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अनुभवी कलाकार दिसणारी असल्याची माहिती समोर आली आहे. काही पात्र पत्रकारांच्या भूमिकेत, काही तपास अधिकाऱ्यांच्या, तर काही प्रभावशाली राजकीय व्यक्तीसारखी दिसतात. यामुळे टीझर पाहणाऱ्या अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. या चित्रपटावर एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ. कारण राज्यात अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना हा चित्रपट थेट प्रेक्षकांसमोर आणला जात आहे. त्यामुळे काही लोक त्यामागे राजकीय हेतू असल्याचेही आरोप करत आहेत. तर निर्मात्याचं म्हणणं आहे, चित्रपट हा केवळ मनोरंजन नसून समाजासमोर प्रश्न मांडण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियावर मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसते. एका बाजूला हॅशटॅग महाराष्ट्र इप्स्टेन फाइल्स हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या पोस्टही व्हायरल होत आहे.
काही जण म्हणतात सत्य समोर यायला हवं, तर काहींचं म्हणणं कोणाच्याही प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा प्रकाराचं चित्र टाळलं पाहिजे. चित्रपटाच्या टीमने मात्र स्पष्ट केलं आहे, की हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी बनलेला नाही. वास्तवातील काही घटनांपासून प्रेरणा घेत काल्पनिक कथानक तयार करण्यात आला आहे. तसंच चित्रपटातील पात्रांचा आणि प्रत्यक्ष व्यक्तींचा संबंध जोडू नये, असंही त्यांनी सांगितलं आहे. तरी देखील वाद थांबताना दिसत नाही. कारण प्रत्येक नवीन पोस्टर, प्रत्येक नवीन टीजर आणि प्रत्येक नवीन संवाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतो. यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे पूर्ण ट्रेलरकडे आणि त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे. कारण टीजरमध्ये दाखवलेले संकेत खरोखरच मोठे खुलासे करणार आहेत का? की हा केवळ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न आहे? याचं उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, रिलीज होण्यापूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा निर्माण करणारे चित्रपट फार कमी असतात आणि महाराष्ट्र इप्स्टीन फाईल्स सध्या त्यापैकीच एक चित्रपट ठरताना दिसतोय. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरतो, प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात आणि त्यातून पुन्हा नव्या राजकीय चर्चा सुरू होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू असून कोणत्याही व्यक्तीविषयी अंतिम निष्कर्ष न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत काढता येत नाही. या संपूर्ण विषयाकडे तथ्याच्या आधारे पाहणं आणि अफवांपासून दूर राहणं इतकंच महत्त्वाचं आहे. तुमचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय मत आहे? महाराष्ट्र इप्स्टीन फाईल्स हा चित्रपट तुम्ही पाहणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.